इथे म्हटलं सगळ्या आपल्या इच्छा, म्हणजे माणसाच्या इच्छा सगळ्या सगळ्या, मी असं करेन, मी तसं करेन. इतकं सायन्स पुढे गेलं, सायन्सने एवढी प्रगती केली. हां, आपण तो कुठला तो एक आयटम आहे ना, तो की ब्लॅक होल, त्याचा आम्ही पत्ता लावलेला आहे. सगळं सगळं वाऱ्यावर मिळायचं. म्हणजे किती अनसर्टन लाईफ आहे आपलं. म्हणजे या सगळ्या करोनाच्या याच्यावर लक्षात येतं की काहीच आपल्या हातात नाही आहे. किती अनसर्टन आहे बघा. आली ती वेव, पहिली वेव आली तर असं वाटलं गेलं गेलं सगळं, चला पुन्हा शांत झालं. पुन्हा सेकंड वेव ती अशी आली की सगळ्या लोकांना अजून उद्ध्वस्त करायला लागली ती पुन्हा सेकंड वेव. हां, तर यात एकच समजायला पाहिजे, लाईफ इज नॉट परमनंट. हा संसार परमनंट नाही. कितीही आपण ते धरून बसा गोष्टी, कितीही ते करोनाचे औषधं एवढं निघालेत, करोनाचं यू करा, करोनाचं त्यू करा, त्यांनी हे करायला पाहिजे, त्यांनी ते करायला पाहिजे, पण इट हॅज नो व्हॅल्यू. हां, सर्टन याच्यामध्ये व्हॅल्यू आहे तुमच्या शरीराला थोडंफार तो पूर्ववत आणण्यासाठी म्हणून. पण जोपर्यंत आपलं स्वतःचं इमोशनली आपण स्ट्रॉंग राहत नाही, इमोशनली म्हणजे मी म्हणतो की आपली आतली पर्सनॅलिटी जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत हे कठीण आहे. याच्यावर सगळ्या जय मिळवणं म्हणा किंवा याच्यावर मात करणं इट्स क्वाईट इम्पॉसिबल. तर अशी गोष्ट आहे. म्हटलं आज जरा बरं वाटत होतं, म्हटलं काय करा, थोडंसं अर्धा तास एक तर झालं तर आपण चांगलं काय वाचन करू. काय आहे त्याच्यावर, नुसतंच ते करोना हा व्हिडिओ तो व्हिडिओ. मी काही व्हिडिओ बघत नसतो जास्त. मी मस्त छान 2 दिवस रवींद्र संगीत ऐकतोय मस्त. मी विचार केला की हे 12-15 दिवस जे आपण जे कधी करू शकत नाही त्या गोष्टी कराव्या. श्रीनिवास खळेचे जुने मस्त भावगीत ऐकले की जे लहानपणी मी ऐकले होते. हां, नाहीतर आपलं इथं साचोरीबद्ध आपलं जीवन असतंय की ते असं लावून चाललं असतं आपण. पण बरेच वेळा व्हॉट सोल इज रिक्वायर्ड, समटाईम्स सोल ऑल्सो नीड्स जस्ट रिलॅक्स, एन्जॉय करणं. जुने सिनेमाचे गाणं असू देत ना, सिनेमाचे गाणे, पण त्यामध्ये तुम्ही आनंद घेताय. म्हणजे सिनेमाचे गाणे इज डिफरंट आणि तुम्हाला मिळणारा आनंद इज डिफरंट. सो वी आर ऑल स्ट्रायव्हिंग फॉर आनंद. मला आनंद जर सिनेमाचे गाणे ऐकून मिळत असतील, श्रीनिवास खळेंचे गाणे ऐकून मिळत असतील, तर वाय शुड आय नॉट एन्जॉय. ते काय सदैव करोना घेऊन बसायचं आणि काय फरक पडतोय. व्हायचं असेल त्याला होईल, पण जेव्हा आपण कुठल्या प्रॉब्लेममध्ये सापडलो असतो तेव्हा वी शुड ट्राय टू ओव्हरकम दॅट इमोशन. त्याच्यामध्ये गुरफटलो असतो आपण, त्याच सदैव त्या सर्कलमध्ये राहतो, त्या सदैव सर्कलमध्ये. मी पहिल्या दिवशी आपले काही व्हिडिओ बघितले, म्हटलं अच्छा असं अर्थ कसं असतं, तसं अर्थ कसं असतं, तसं म्हणजे धड चाललं. जे होईल तेव्हा डॉक्टर फोन करा, डॉक्टरांना सांगायचं असं असं होत आहे. डॉक्टर म्हणतील हे औषधं घ्या, ते औषधं सुरू करू. जेव्हा माझा मोबाईल नव्हता, जेव्हा यूट्यूब नव्हतं, जेव्हा एवढं काय ज्ञान सांगणारे लोक नव्हते जगामध्ये, आता सगळे डॉक्टर आहेत, आता सगळेच करोना एक्सपर्ट झाले आहेत, तेव्हा आपण काय करायचं की डॉक्टरला हात धरायचे, सांगायचं की असं असं कर, तसं कर. निमूटपणे आपण औषधं घ्यायचं आणि निमूटपणे वी यूज्ड टू सफर. ताप यायचा, अंग दुखायचं, खोकला यायचा, पण निमूटपणे आपण सफर करायचं. आता आपण ते सफरिंग टाळण्यासाठी म्हणून किती गोष्टींचा आपण आधार घेत होतो. त्याचं युट्यूब बघ, त्यांनी सांगितलं मग नाकातनं उलटं पाणी प्या, मग त्यांनी सांगितलं पाय वरती करून पाणी प्या, त्यांनी सांगितलं तोंड वरती करून पाणी प्या. व्हॉट वी वॉन्ट टू अवॉइड द सफरिंग. पण सफरिंग पासून पळून जाऊ शकत नाही तुम्ही. जर सफरिंग यायचं असेल तर एकच गोष्ट आहे, आपल्या प्रारब्धाप्रमाणे किंवा कशाप्रमाणे जर आपल्याला काही दुःखदायक काही गोष्टी येणार असतील, मानसिक शारीरिक येणार असतील, त्या जातील फक्त त्याचा क्षय करूनच. त्याला काय म्हणतात, त्याला आपण असं चुकवून कधीच ते शक्य नाही. तुम्हाला सगळे भोग जे काही आहेत, सुखात्मक भोग असू देत ते की दुःखात्मक भोग असू देत, ह्याचा तुम्हाला क्षय करायलाच पाहिजे. ते क्षय करूनच जातील. मला सफरिंग होणार असेल तर मला ते क्षय होऊनच मला सफरिंग जाईल. सो टू अंडरस्टँड दिस वी नीड सम
इमोशनल बॅलन्स अँड दॅट इज वॉट अवर गीता इज सेट, म्हणजे सांगते इथे. आपण जो मागच्या वेळेस टॉपिक सुरू केला होता की स्थितप्रज्ञाचे लक्षणं विचारताय की अर्जुनाला त्यांनी सांगितलं, अर्जुनाने सांगितलं की सगळं तुम्ही ऐकू येत आहे ना. तर अर्जुनाने जे सांगितलं की तुम्ही आतापर्यंत आम्हाला कर्मयोग सांगितला, कर्मयोग करा, मग सांगितलं ज्ञानयोग सांगितलं सेकंड चॅप्टरमध्ये. हे सगळं सांगितल्यानंतर, सगळं ज्ञान दिल्यानंतर अर्जुनाला तेच पाहिजे आहे की हे सगळं ज्ञान पचवणारा माणूस कोण आहे. हे तर सगळं ऐकलं हो आम्ही जेव्हा प्रवचन ऐकतो, जेव्हा 1-1 तास तिथे 4-4 तास आम्ही पूर्ण अंतर्योग शिबिर अटेंड करतो, तेव्हा छानच वाटतं सगळं. ते फार सुंदर सुंदर सांगतात पितांबराजी महाराज, फार सुंदर सांगतात राजीव महाराज. पण हे असं सगळं सांगितलेले माणसं कुठल्या जगामध्ये आहे का? असे कोण माणसं आहेत, असा कोण माणूस आहे किंवा असं त्याला काय म्हणायचं त्याला, हे त्या अर्जुनाला शोधून काढायचं आहे. म्हणून तो त्या स्थितप्रज्ञाचे लक्षण तो तिथे विचारतोय की असा कोण स्थितप्रज्ञ आहे, तो कसा राहतो, तो कसा चालतो. हे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की जो आत्मवान पुरुष, की जो फक्त आत्म्यामध्येच रममाण आहे, असा पुरुष म्हणून आपण बघितलं की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत किमासीत वजेत किम. की असा कोण पुरुष आहे की जो स्थितप्रज्ञ, म्हणजे ज्याची प्रज्ञा, ज्याची बुद्धी ही स्थिर झाली आहे. स्थिर झाली आहे कोणामध्ये? आत्म्यामध्ये. असा पुरुष कसा चालतो, कसा बोलतो, त्याचा व्यवहार कसा असतो, हे मला सांगा. कारण या आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं की या व्यवहाराबद्दल बऱ्याच आपल्या काही काही अशा खुचट कल्पना असतात की ते असे असतात, ते तसं असतं, ते खूप काय म्हणतात त्याला म्हणजे बाबा हे फारच असे झक्की लोक असतात, असा आपला काही वेळा बराच अनुभव असतो. पण इथे भगवंताला म्हणतात की झक्कीवर काही नसतात. याची सगळ्यात इम्पॉर्टंट पहिली खूण आहे अशा लोकांची. आणि आपण हे पण बघितलं होतं मागच्या वेळेस की हे जे पॅरामीटर आपल्याला लावायचं आहे, म्हणजे पुढच्या काही श्लोकांमध्ये जे काही भगवंत पॅरामीटर सांगणार आहे, ज्याचं आत्म्यामध्ये मन रमलेलं आहे, ते पॅरामीटर फक्त आपण आपल्यासाठी लावावं, दुसऱ्यांसाठी लावू नये. कारण दुसऱ्यांना आपण टेस्ट करण्यासाठी म्हणून हे नाही, स्वतः टेस्ट करण्यासाठी. आणि हे जरी त्या स्थितप्रज्ञ माणसाचे लक्षणं जरी असले तरी या लक्षणांवर आपण स्वतः त्या लक्षणांचा अभ्यास करत 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 आपण साधना पण करू शकतो. म्हणजे ज्ञानाची ती लक्षणं आपल्यासाठी साधनेसाठी एक पाथ पण बनू शकतो. त्यांनी सांगितलं, पहिलं काय सांगितलं की प्रजहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतात. करण केला येईल पुन्हा करण, डोंट वरी. हां, तर इथे काय म्हणतात की प्रजहाती यदा कामान, की ज्यांच्या म्हणजे ज्या लोकांच्या मनातनं पूर्ण कामना वासना निघून गेल्या, प्रजहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतात, म्हणजे सगळ्या प्रकारच्या कामना वासना त्यांच्या मनातनं निघून गेलेल्या आहे, असा हा स्थितप्रज्ञ. इथे सांगितलं. हा, की आता मी असं म्हणेन की आपण साधक आहोत, आपण त्या स्थितीपर्यंत पोहोचलेलो नाही आहोत. मग प्रजहाती यदा कामान, मग माझे तर पूर्ण कामना वासना गेलेल्या नाही आहेत, मग मी याचं अनुकरण कसं करू? तर मी अनुकरण असं करू शकतो की जर माझ्या कामना वासना गेल्या तर मी कसा वागेन? मी काय छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये अडकून राहील का? मी या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये माझं मन कधीतरी त्यात गुरफटलेलं राहील का? एखाद्या माणसाकडे जर म्हणजे आपण तसं जर इमॅजिनेशन ॲटलिस्ट केलं तसं बघायचा, तरीही आपल्याला बराच त्याचा उपयोग होऊ शकतो बरं का. म्हणजे जेव्हा आपल्या कामना वासना जातील मनात, तर ते फार गोष्ट चांगली गोष्ट. परंतु ती न जाताना पण जर आपण कामना रहित असल्या तर सिंपल काही वेळ जरी आपण त्याचं भान जरी केलं तरी हे आपल्यासाठी खूप सुंदर आहे. प्रजहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्थ दोच्यते. इथे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हटलं आहे की मग असा माणूस मग करतो काय? ज्याच्या आपण काय करतो की आपल्याला कामना वासना असतात, मला पैसे मिळवायचे आहे, मला ऑफिसमध्ये मोठी नोकरी मिळवायची आहे,
मला मोठ्या पदावर जायचं आहे, मला पैसे पाहिजे आहे, मला हे पाहिजे आहे. तर या प्रकारच्या आपण बऱ्याच गोष्टी करायचा प्रयत्न करत असतो. आणि असं जेव्हा आपण करतो त्याच्यामुळे आपलं मन हे सदैव अस्थिर असतं. कारण काहीतरी आपण पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, याच्या मागे आपण धावलो असतो. म्हणून ते म्हणतात की अशा माणसाला की ज्याच्या माणसाच्या पूर्ण कामनावस्था येऊन गेलेल्या आहे, मग त्याच्याजवळ आलंबन काय असतं? आलंबन फक्त एकच असतं की आत्मन्येव आत्मना तुष्ट. तो स्वतःच्या आत्म्यामध्ये इतका तुष्ट असतो की त्याला पैशाच्या मागे धावायचा संबंध नसतो, त्याला नाम यशाच्या मागे धावायची इच्छा नसते किंवा काहीच नाही. कारण तो स्वतःवरच तो फार खुश असतो, तो स्वतःमध्येच तो खुश असतो. आपण आपला प्रॉब्लेम काय आहे की आपण म्हणजे आपल्यामध्ये कामना हे तर माहितीच आहे, आपल्यामध्ये वासना हे आपल्याला माहितीच आहे. आता ह्याचं मूळ शोधताना तुम्हाला कसं मिळेल की कुठून येतात त्या? आपल्याला येतात की आपण म्हणजे काहीतरी पूर्णत्व मिळण्याच्या मागे आपल्याला वाटतं आपल्याला जे काही आहे त्यांनी आपल्याला पूर्णत्व मिळत नाही. आपल्याला वाटतं की आपल्याला आता 2 बेडरूमचं घर आहे, अजून आपलं 1 बेडरूम जर मोठी असते रूम तर छान झालं असतं. माझ्याजवळ 15 लाख आहे, अजून 25 लाख मला छान झालं असतं. तर हे पूर्णत्व, हे अपूर्णत्व आपण बोध करतो सदैव, की सदैव आपण अपूर्ण आहोत, सदैव आपण अपूर्ण आहोत. याचा एक सदैव बोच आपल्यामध्ये असते. आणि ही बोच असल्यामुळे काय होतं की ते पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी की मला अजून 15 लाख मिळाले की मी पूर्ण होईल, त्यासाठी मग मी प्रयत्न करतो. मग माझ्याकडे जर 4 चाकी गाडी आली तर मला पूर्ण वाटेल, तर मी सॅटिस्फाईड होईल. मला जर एखादं मंत्रिपद मिळालं तर मला पूर्ण वाटेल. अशा प्रकारच्या आपल्या मनामध्ये ज्या सारख्या कामना वासना येत असतात, ही आहे अपूर्णतेची लक्षणं. आणि एक लक्षात ठेवायला पाहिजे आपण इथे की या बाह्य गोष्टींच्या मागे जेव्हा आपण लागतो तेव्हा कधीच तुम्हाला पूर्णत्व मिळत नाही. म्हणजे काही ना काही गोष्ट कमी राहीलच. तुम्ही साधं घरामध्ये तुमचं इतका सगळं खर्च करून तुम्ही घर केलं असेल तर हे 2-4 गोष्टी अशा निघतीलच की हे असताना फार छान झालं असतं, ते असताना फार छान झालं असतं, हे असं केलं असताना फार छान झालं असतं. म्हणजे तुम्ही तेव्हाच्या त्या वेळेत तुम्ही काही 4 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी काहीतरी विचार करून केलं, तेच आता तुम्हाला वाटतंय की नाही हे असं असताना फार छान असं नाही का आपल्याला झालं. तर ह्या बाहेरच्या गोष्टीवरनं कधीच आपल्याला पूर्णत्व मिळू शकत नाही. म्हणून ते म्हणतात की आत्मन्येव आत्मना तुष्ट, की जोपर्यंत ज्या क्षणापर्यंत आपण भगवंतच आपला पूर्ण करता धरता आहे, भगवंतच आपलं सगळं करणार आहे, चांगलंही करणार तोच आहे, वाईटही करणार तोच आहे, जोपर्यंत आपण हे बघत नाही, हे शिकत नाही, तोपर्यंत ही स्थिती आपली येत नाही. कुठली स्थिती की ही जी मागे धावायची मागे ती आपली गोष्टींच्या मागे धावायचं जे सदैव आपलं एक चक्र चालू असतं डोक्यामध्ये, ते केव्हा थांबेल की जेव्हा समजेल की आपल्याला ईश्वराजवळच पूर्णत्व आहे, ईश्वराच्या शिवाय सगळ्या गोष्टी आहे, या सदैव आपला अपूर्णत्व आणणार आहे. ही एक मोठी क्लिअर गोष्टी असायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात की आत्मन्येव आत्मना तुष्ट स्थितप्रज्ञश्च दोच्यते. हे आपण बघितलं मागच्या वेळेस. मग पुढे बघा, दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृह वीतराग भयक्रोध स्थित. हे आपण मागच्या वेळेस पण आपण थोडं बघितलं की असा हा साधक की जो म्हणजे श्रवण मनन निध्यासन करून त्या स्टेजपर्यंत पोचलेला आहे. आणि आता पोचल्यानंतर तो इथे ते म्हणतायत की दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृह. आता इथे सेकंड क्वालिटी सांगतात. पहिली क्वालिटी काय सांगितली त्यांनी की तो आत्मना तुष्ट आहे, की स्वतःच्या आत्म्यातच तुष्ट आहे, ही पहिली क्वालिटी. बस दुसरी क्वालिटी म्हणतायत ते की दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृह. म्हणजे त्याच्यावर दुःख कुठलं कोसळलं तरी तो अनुद्विग्न होत नाही, आणि त्याला प्रचंड काही सुख मिळालं तरीही तो विगत स्पृह, की या दोन्ही गोष्टींमध्ये तो समान असतो. दुःखामध्ये पण म्हणतो आपण त्या 6व्या चॅप्टरमध्ये बघा, भगवंत पुन्हा म्हणतील की गुरुणापी विचारलेते, की त्याच्यावर मोठा त्याचा शोकाचा पहाड जरी त्याच्यावर पडला तरीही तो विचलित होत नाही. गुरुणा अपि विचारलेते, की खूप मोठं दुःख त्याच्यावर कोसळलं त्याच्यावर, पण तरी तो
विचलित होत नाही. म्हणून ते म्हणतात की असा हा जो साधक आहे तो दुःखेषु अनुद्विग्न आणि सुखेषु विगतस्पृह वीतराग भय क्रोध स्थितती निर्मुंचे. की भय आणि क्रोध आपण बघितलं की हे भय कशामुळे येतं आपल्यामध्ये की इनसिक्युरिटीमुळे. आज जे करोनाचं सगळं भय आपण बघतोय, व्हाय दिस करोनाचं भय, बिकॉज इनसिक्युरिटी. आता मी असं म्हणत नाही की काय म्हणजे खूप काही त्याच्यामागे स्पिरिच्युअल शोधू नका कारण, पण साधारण माणसांपेक्षा साधूंमध्ये करोनाचं भय जास्त नाही आहे. आता साधू काही खूप काही ब्रह्मज्ञानावर पोचले असं नाही आहे, ते काही ब्रह्मज्ञानी असं नाही आहे, पण साधूंना माहिती आहे की आपण गेलं की काहीच नाही आहे. ते जातील संध्याकाळी ते शरीराचं ते अग्नी लावतील आणि मस्त येऊन संध्याकाळी 9 वाजता जेवण घंटा पडणार आमची 9-9:30 वाजता आणि मस्त खातील चांगले. कोणाला कोणाचं काही पडलेलं नाही आहे. की जन पळ भरमणतील हाय हाय मी जाता राहील काय. ही आहे जीवनाची खरी हे भारतांबे सांगितलं कवितामध्ये. की लोक म्हणा किंवा साधू म्हणा किंवा कुठल्याही याच्या म्हणा, जन पळ भरमणतील हाय आहे तेवढ्यापुरतं फक्त आहे, नंतर काहीच नाही आहे. सो हा पूर्ण प्रवास आपला एकट्याचा आहे. या प्रवासामध्ये तुमच्यासोबत कोणीच येणार नाही आहे. येतील काय फक्त हाय हॅलो कशा आहेत काय आहेत असं तेवढंच फक्त. पण तुमच्या पैशाने मदत करेल मॅक्सिमम, काय बाबा तुम्हाला ही पैसे पाहिजे का, पैसे घ्या, हे आहे ते आहे सगळं. पण अदरवाईज हा पूर्ण प्रवास तुम्हाला स्वतःला करायचा आहे. दॅट वी मस्ट अंडरस्टँड की इथे फक्त मी आणि ईश्वर ह्या दोघांशिवाय कोणीच नाही आहे. म्हणून आपण त्या ईश्वराला धरणं, हे जे वीतराग भय क्रोध हे काय आलं त्याच्यामध्ये. अशा माणसामध्ये वीतराग भय कसा येऊ शकतो की त्याला कशाचं भय वाटत नाही. भय वाटत नाही म्हणजे काय, तो हे जे वीतराग भय क्रोध जे येतं आणि दुःखेश्वर उद्विग्न म्हणा, की आपण म्हणत होतो की सुख आणि दुःख ही काही गोष्टच नाही आहे जगामध्ये. सुख ही एक इमोशन आहे आणि दुःख एक इमोशन आहे. तुम्हाला कोणाला बद्दल प्रेम वाटतं, प्रेम असणं हे पण एक इमोशन आहे, आणि कोणाला बघून तुमच्या मनात राग निर्माण होतो ही पण इमोशन गोष्ट आहे. आणि चुकीने आपण या जगामध्ये सुख दुःख आपण शोधत असतो, पण सुख आणि दुःख नावाची गोष्टच या जगात नाही. These are all emotions, and that is why in spiritual life we should always try to control emotional balance. हे आपण इमोशनल बॅलन्स सदैव ठेवायला पाहिजे. आणि ते जर आपण अचीव करू शकलो तर आपण ह्या अशा स्थितप्रज्ञ माणसासारखं नक्कीच होऊ शकतो. म्हणून इथं म्हणतात की वीतराग भय क्रोध, की या भय आणि क्रोधाच्या पासून तो दूर असतो. नंतर इथे त्यांनी म्हटलं की कुठल्या 57 श्लोकामध्ये यश सर्वत्र अभिस्नेह तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. की जो पुरुष म्हणजे स्नेहरहित झाला, म्हणजे आपण मागच्या वेळेस त्या स्नेहाचा व्याख्या केली ते आपण बघा त्या ॲरनलाईटची गम की हा स्नेह म्हणजे ते एक गोंध आहे, डिंक आहे. हा स्नेह डिंक पाहिजे पण असतो आपल्याला, नाहीतर काही नाहीतर आपल्या जीवनात आपण जगू शकणार नाही. पण हा स्नेह आपल्याला खूप बांधणारा पण आहे. हा स्नेह म्हणजे इथे डिझायर आपल्याला म्हणता येईल की डिझायर 2 प्रकारचे असतात, एक अलाउड किंवा लिजिटिमेट किंवा एक मॉडरेट. की काही गोष्टी आपल्याला शास्त्राने सांगितल्या आहे की खाणं पिणं हे सगळं तुम्ही करा. दीज आर डिझायर्स, शास्त्रिक डिझायर्स आहेत त्या काही आपण काय म्हणतात त्याला त्या कधीच घालू शकत नाही. धर्म अर्थ काम मोक्ष आपल्याला आपल्या शास्त्राने सांगितलं हे सगळं तुम्ही करा. पण काही सांगितले आहे की देअर शुड बी सम मॉडरेट डिझायर्स. फॉर एक्झाम्पल कोणाजवळ पैसा आहे, मग त्याने गाडीत फिरावं ना, काय हरकत काहीच नाही गाडीत फिरण्यासाठी. त्याने मोठं बंगला बांधावा, त्याच्याने पण त्याला काही म्हणायचं नाही आहे. म्हणजे शास्त्र आपल्या इतकं ओपन आहे की तुम्ही साध्या गोष्टींमध्ये पण लाईफ एन्जॉय करा. आणि तुमच्याजवळ जर असतील पैसा असेल सगळं असेल तर यू एन्जॉय युअर लाईफ.
बट इथे फक्त ते कॉशियस करतात तुम्हाला की ह्या दोन्हीही गोष्टी किंवा ह्या डिझायर्स जे आहे इट शुड नॉट बी बाइंडिंग. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण बरेच वेळा गोष्टी एन्जॉय करतो, आपण जीवन एन्जॉय करायचा प्रयत्न करतो, पण ते जीवन आपल्याला खात असतं बघा. कसं असतं, एक एक गोष्ट नसते ती. म्हणजे मी ही घेतली मग मी त्यात अडकलो असं नाही. अडकायचं त्याचं आपण जर म्हटलं अडकायचं तर प्रत्येक गोष्टीत अडकू शकतो आपण. साध्या नशीच्या डब्बी आपण अडकू शकतो आपण. आणि अडकायचं नाही म्हटलं तर कशाला आपण अडकू शकत नाही. सो दिस इज ऑल अवर स्पिरिच्युअल बेस किती पक्का आहे की आपण ही फिलॉसॉफी किती आपण हस्तगत केली आहे त्यावर डिपेंड करतो. किती हस्तगत केली आहे म्हणजे कसं की जर आपल्याला ह्या विषयांपासून सुख मिळते असं जर आपला विचार असेल, असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण या गोष्टींवर अडकून बसतो. कॉफीमधून मला आनंद मिळतो, ठीक आहे. कोणाला सिगरेट पिऊन कोणाला आनंद मिळतो, ठीक आहे. पण कॉफीशिवाय माझं होतच नाही, सिगरेटशिवाय माझं होतच नाही. म्हणजे सिगरेट मला आनंद देते, कॉफी मला आनंद देते, पैसा मला आनंद देतो. जोपर्यंत मला हे बाहेरची गोष्ट, बाह्य गोष्ट मला आनंद देते, मला माझा आवडता भाऊ मला माझ्या डोळ्यासमोर असला की मला आनंद देतो. त्याची बायको असं नावडती असेल ती समोर आली की माझ्या डोळ्याचा तिरपापड उडतो डोक्याचा. आता व्यक्ती त्या दोघी, पण इथे मी भेद केला याच्यामध्ये. तर हा जी आहे माझी आवड निवड किंवा या बाह्य गोष्टींपासून मला सुख मिळणार आहे, बाह्य गोष्टींमुळे दुःख मिळणार आहे, ही जी फिलॉसॉफी आपली आहे की जोपर्यंत आपण इथे कन्व्हिन्स होत नाही इंटेलेक्च्युअल, तोपर्यंत प्रॅक्टिकलमध्ये येऊ शकत नाही शक्य. ही काही असं एक एक गोष्ट करून काढणारी गोष्ट नाही आहे. श्रीरामकृष्ण त्या उदाहरण देतात ना की एक शेतकरी होतात, शेतकरी म्हणतात मी एक मला काय 7 बायका आहे, मी एक एक करून सोडून देईल सगळे. दुसरा एक शेतकरी असतो तो म्हणतो एक एक करून काय सोडायचं आहे, मी निघालो आता, सोडल्या सगळ्या. कारण आपल्या म्हणजे आमच्या सगळ्यांमध्ये एक असतो की ह्या बाह्य गोष्टी धरून आपल्याला सुखाची सदैव लहानपणापासून सवय झालेली आहे. जन्मापासून सवय झाली की आपल्याला बाह्य गोष्टीमध्ये सुख मिळतं. तर ही कल्पना जेव्हा आपली निघून जाईल, म्हणून मग आपण म्हणजे पहिल्यांदा किंवा मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं आपण की हे श्रवण जेव्हा आपण करतो शास्त्राचं, त्यानंतर त्याच्यावर खूप डीप मनन व्हायला पाहिजे की शास्त्राने असं का सांगितलं. शास्त्राने म्हटलं आहे की बाह्य विषयांमध्ये सुख नाही आहे, आत्म्यामध्ये सुख आहे, असं शास्त्राने म्हटलेलं आहे. याच्यावर मनन व्हायला पाहिजे. का असं म्हटलं आहे? कारण मला माहिती आहे की माझं मला जेव्हा सर्दी आहे तेव्हा मला आईस्क्रीम बरोबर वाटत नाही खाणं. इतर वेळेस आईस्क्रीम मला सुखकारक आहे, पण जेव्हा सर्दी असते तेव्हा मला आईस्क्रीम सुखकारक नाही आहे, म्हणजे दुःख देतं आईस्क्रीम. डायबिटीस जोपर्यंत नाही तोपर्यंत मला गोड छान वाटतं, डायबिटीस झाला की मला गोड आवडत नाही, गोड चांगलं चालत नाही मला. तेच गोड मला दुःख देतं. म्हणजे त्या वस्तू मला सुख देत नाही, वस्तू मला दुःख देत नाही. हे झालं मनन. तर श्रवण केल्यानंतर शास्त्र जे काही आता आपण शास्त्र वाचतो आहे, गीता वाचतो आहे, तर हे शास्त्र जेव्हा वाचतो आपण ते नुसतंच वाचून होत नाही. वाचल्यानंतर यावर खूप मनन व्हायला पाहिजे की ह्या सगळ्या फिलॉसॉफिकल गोष्टी सांगितलेल्या आहे, त्याच्यामुळे खरं याचं कारण काय, का सांगितलं आहे. ते काही लोक काय भांग खाऊन त्या लोकांनी सांगितलेलं नाही आहे शास्त्र. तर हे मनन केल्यानंतर त्यावर तिसरा भाग येतो निधिध्यास, की मी तसं वागायचा प्रयत्न करतो, तसा विचार करायचा प्रयत्न करतो. श्रीरामकृष्ण म्हणतात बघा की तुम्ही घेतला एक रसगुल्ला, जिभेवर ठेवला, मग या साईडला मग त्या साईडला मग उजवीकडे डावीकडे सर केला आणि मग विचार केला की पोटात गेल्यानंतर काहीच तर नाही आहे, हा तोंडात असे बंद होतो रसगुल्ला. हे झालं निधिध्यास. की ह्या सगळ्या गोष्टींचं मी वाचलं, मला थोडंसं आता आकलन पण झालं आहे. पण निधिध्यासन काय करतं, हे तुम्हाला इमोशनली तुम्हाला स्ट्रॉंग बनवतं. नाही तर नुसतंच इंटेलेक्च्युअल नॉलेज राहतं. म्हणतात ना की जेव्हा वेळ येतं तेव्हा सगळंच पुस्तकात असतं. हां, ते तेव्हा काहीच आठवत नाही आहे, काय आहे ते सगळं पुस्तकात आहे. तर मला ते तिथे जर यायचं असेल, मला जर माझ्या रोजच्या डेली लाईफमध्ये जर उपयोगात आणायचं असेल किंवा ते आणायचं असेल तर वी शुड ऑलवेज डू श्रवण मनन निधिध्यासन. जेव्हा या गोष्टी असतील तेव्हाच आपण
थोडाफार विचार करायला पाहिजे की आपण त्या स्थितप्रज्ञाच्या स्टेजपर्यंत पोचू शकतो. म्हणून इथे त्यांनी ह्या दुसऱ्या तिसऱ्या श्लोकांमध्ये सांगितलं आहे की हे गुण त्याचे असतात. तेव्हा या 57 श्लोकांमध्ये म्हणतात की ते नाभिनंदती न द्वेष्टी, की ते कुठल्या आनंदामध्ये किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये स्नेहामध्ये पण अडकत नाही, शुभ अशुभ गोष्टीमध्ये अडकत नाही, जे काही प्रारब्धवशात त्यांना मिळतं. कारण जेव्हा म्हणजे तो ब्रह्मज्ञानी जरी असला, तो ध्यानी जरी असला, तरीही त्यांनी म्हणजे हे जीवन घेतलं आहे त्याच्यात प्रारब्ध असल्यामुळे. आता प्रारब्धवशात त्याला काही जर दोष लागत असतील किंवा त्या प्रारब्धवशात त्याला जर काही दुःख येत असेल तर तो भोगेल, ते त्याला उपाय नाही आहे काही. त्याला त्याच्याजवळ त्याचा काही इलाज नाही आहे, हा भोग आहे प्रारब्ध असल्यामुळे. पण तो ते बघतो की याला प्रारब्धात होतं म्हणून झालं तसं. पण त्याच्यात तो ओरडत बसत नाही की मलाच का झालं, मलाच का झालं, मलाच का झालं, मीच का मीच का मीच का, असं त्या ओरडत बसत नाही तो. ही जस्ट ॲक्सेप्ट इट. शुभ आणि अशुभ ज्या काही गोष्टी त्याच्यासमोर येतात, त्या जीवनामध्ये येतात, त्या तो दोन्ही हाताने ॲक्सेप्ट करतो अँड ही कॅरी फॉरवर्ड हिज लाईफ. म्हणून इथे भगवत की नाभिनंदती न द्वेष्टी, असा जर माणूस की जो सगळीकडे कुठल्याही प्रकार स्नेहरहित झालाय. स्नेहरहित झालाय म्हणजे त्याच्यामध्ये काय हृदय नाही असं नाही आहे, त्याला लोकांबद्दल प्रेम वाटत नाही, त्याला लोकांबद्दल दया वाटत नाही असं नाही आहे. तो लोकांवर जास्त प्रेम करू शकतो ब्रह्मज्ञानी माणूस. ब्रह्मज्ञानी म्हणजे लोकांवर जास्त दया करू शकतो, परंतु तो त्या अटॅच झालेला नसतो. हा स्नेह जो आहे हा आपल्याला अटॅच करतो, हा आपल्याला बांधून ठेवतो. तर हे 2-4 लक्षणं इथे त्यांनी सांगितलेले आहे अशा ह्या ब्रह्मज्ञानाचे. आणि हे कशाने सांगितलं त्यांनी की तुम्ही जर इमोशनली, हे सगळ्यात मी सारखं सांगतोय की या सगळ्या शास्त्र शिकायचा उद्देश, शास्त्र वाचायचा उद्देश आपली इमोशनल पर्सनॅलिटी स्ट्रॉंग करणं आहे. FIR हा याच्यावर सदैव लक्षात ठेवायला पाहिजे की माझं डिस्टर्ब व्हायची फ्रिक्वेन्सी काय आहे, त्याची इंटेन्सिटी काय आहे आणि माझा रिकव्हरी पिरियड काय आहे. जर तसंच मला राहिलं असेल सगळ्या गोष्टी तशाच होत आहेत, तर आपण समजायला पाहिजे कुठेतरी माझं साधनेमध्ये गल्लत होते आहे. साधनेमध्ये म्हणा किंवा माझ्या विचार करण्यामध्ये ह्या कुठेतरी माझं इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंग, ह्या सगळ्या विचार करण्याच्या या सगळ्या गोष्टींना कुठेतरी माझी गल्लत होते आहे. म्हणून मी सदैव ह्या FIRला बळी पडते, सदैव महिन्यावर पोलीस FIR कापतो आहे. सो वी मस्ट अंडरस्टँड की या सगळ्या वाचन मननाने जर आपलं इमोशनल पर्सनॅलिटी जर आपली बळकट होत नसेल तर या वाचनाचा काही फायदा नाही किंवा अभ्यासाचा फायदा नाही. आता पुढे ते पुढच्या श्लोकात म्हणतात की यदा संहरते चायम पूर्वोंगानीव सर्वशः इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आता एक खूप छान इम्पॉर्टंट असा श्लोक आहे इथे की आता इथे हे उदाहरण देत आहेत. उदाहरण कसं देत आहेत की कासवाचं उदाहरण देतात बघा की कासव, आपल्याला माहिती आहे की कासवाला बघितलं की त्याला थोडासा स्पर्श काय करतो, तो त्याचे 4ही पाय आत घेतो आणि त्याचे मान पण आत घेतो. तो म्हणजे 5ही इंद्रिय तो आत घेतो. म्हणून हे उदाहरण असं इथे घेतलं आहे की आपले हे इंद्रिय जे आहेत आपले, म्हणजे ज्या इंद्रियाच्या म्हणजे स्पर्श, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, या इंद्रियांच्या भरोशावर, या इंद्रियांच्या मुळे आपण सदैव बाहेर जगाकडे बघत असतो, जगाकडे आकृष्ट होत असतो, जगाकडे आकर्षल्या जात असतो. तर जो माणूस असा आहे त्या माणसाची प्रज्ञा कशी असायला पाहिजे, ही शुड विड्रॉ एव्हरीथिंग. की ज्याला आत जायचं आहे त्यांनी सदैव आपलं मन, म्हणजे त्या कठोपनिषद म्हटलेला श्लोक की आवृत्त चक्षु अमृतत्वमिच्छा, की ज्या लोकांना अमृतत्व पाहिजे आहे त्यांनी हे बाहेरून या सगळ्या येणारे शब्द, स्पर्श, रूप, गंध, हे जे आकर्षण आहे ह्याचं, हे आकर्षण हळूहळू आपण कमी करायला पाहिजे. आता हे कसं करणार आहे आपण? आता मी उद्यापासून ठरवलं समजा की नाही, मी हे सगळं आता
बंद करणार आहे. मी शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे मला सदैव छळतात, मग मी यांच्या वाटेत जाणार नाही. हे शक्य आहे का? शक्य नाही आहे. कारण या विषयांना घेऊनच आपण काम करतो, जगामध्ये वावरतो. म्हणजे आपले ज्ञानेंद्रिय याच्याशिवाय आपण जीवन घालूच शकणार नाही. तर याचा अर्थ असा नाही आहे की मी पूर्ण याचा म्हणजे याचा व्यवहार बंद करून द्यायचा. याचा म्हणायचा अर्थ एवढाच आहे की आता सध्या जे ते बाहेर चालले आहेत त्यांना फक्त आत घेऊन जा, म्हणजे त्याचा डायरेक्शन चेंज करा. डोंट थिंक की बाहेरच्या गोष्टी मला आनंद देतील. डोंट थिंक की बाहेरच्या गोष्टी मला सॅटिस्फाईड करतील. डोंट थिंक की बाहेरच्या गोष्टी मला फुलफिल करतील. हे फक्त लक्षात ठेवलं पाहिजे की मला आतलीच गोष्ट मला फुलफिल करणारी आहे. आतलीच म्हणजे आत्माच मला सॅटिस्फाईड देणार आहे. हा त्यामागचा अर्थ आहे. आणि म्हणून इथे आपण मागच्या वेळेस थोडंसं ते म्हणलं होतं की डिटेल आपण याच्यात थोडंसं तुम्हाला काही प्रश्न होता, आपण माहिती आहे बऱ्याच दिवस त्यात निघून गेला आपल्या कोरोना वगैरेमुळे. पण इथे एक प्रश्न पडतो की जर हे सगळं आता हे जसं ह्या यांनी कासवाचं उदाहरण दिलं किंवा काय केलं, तर मग आपण म्हणजे जे काही जीवनात गोष्टी येतात, आपल्या प्रारब्धवशात ज्या काही गोष्टी येतात त्या काय अशा पूर्ण ॲक्सेप्ट करून घ्यायच्या का? समजा आता मला करोना झाला, आता झाला करोना, पण मग अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता ही काय आपल्याजवळ काही करण्यासारखी गोष्ट नाही आहे आपल्या हातामध्ये, पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काही करण्यासाठी असतात हातामध्ये. मग काय आपण त्या अशा काय सगळं ॲक्सेप्ट करून घ्यायचं, देवाची इच्छा म्हणून चालून घ्यायचं. मग आपली इच्छा काय स्वतःला, आपल्या स्वतः इच्छा नाहीच आहे काही, अशा बराचसा प्रश्न पडतो आपल्याला. तर इथे वेदांत म्हणतं की ठीक आहे, त्या दोन गोष्टी आहे. एक आहे की चॉईसफुल सिच्युएशन, की जिथे तुम्हाला चॉईस आहे, म्हणजे मी आगीत हात घालायचा की नाही घालायचा, हा तुमचा चॉईस आहे. आता कोरोना व्हायचा की नाही व्हायचा हा तुमचा चॉईस नाही आहे. ठीक आहे. तर जी चॉईसलेस सिच्युएशन आहे, जिथे आपल्याला काहीच चॉईस नाही आहे, त्या चेंज करायला आपण जाऊ नये, बिकॉज इट इज नॉट इन अवर हँड. मग ज्या चॉईसफुल सिच्युएशन ज्या आहेत, जिथे मला काही गोष्टी करू शकतो, त्या कशा हँडल करायच्या, तर तिथे वेदांत सांगतं की तुम्ही जर म्हणजे 3 प्रकारे आपली रिॲक्शन येते बघा. कुठल्याही गोष्टी, एखादी गोष्ट झाली तर 3 प्रकारे आपण रिॲक्ट होतो. पहिली असते एकदम इम्पल्सिव्ह रिॲक्शन, की तिथे आपण कसली वेळ देत नाही, तिथे आपण नुसती रिॲक्शन असते, तिथे प्लॅनिंग नसतं, तिथे बुद्धी नसते, तिथे विवेक नसतो. तुला कोरोना झाला, बापरे कोरोना झाला, अरे काय झालं जस्ट उदाहरण देतं बरं का, बस संपलं. आता हे कर, आता ते कर, असं करतं, संपलं. इतकी इम्पल्सिव्ह रिॲक्शन असते की दॅट रिॲक्शन इट सेल्फ किल्स दॅट पर्सन. म्हणजे पुढच्या माणसाला काही झालेलं नसतं, पण त्या माणसाला इतका भडीमार असतो, तुम्ही कशात विचारत त्याला वाटतं त्याला खरंच आपण ते खरं म्हणजे आपली तब्येत खराब झाली आहे का खूप, म्हणजे काय आपण आता करोना मरणार का आपण असं. हां, आता आमच्या एका वर्करला झाला करोना सकाळी, म्हणजे त्याचा फोन आला होता. तो बिचारा एवढा नर्वस होता. तो म्हणला, हो महाराज कसं सांगू तुम्हाला कोरोना झाला, मग मी आता असं झालं, मला सारखं म्हणतात कसं होईल तुझं, काय होईल तुझं वगैरे. तर म्हणतात तू एवढं काय झाला, कोरोना मलाही झाला म्हटलं. तर तो एकदम उडाला एकदम, तुम्हाला कोरोना झाला? म्हटलं मला पण कोरोना झाला, त्यात कारण कोरोना देऊ शकतो तो, त्याच्यात काही दुसरं नाही आहे काही, म्हणजे त्याच्यात काही जात पंथ तिथे काहीच वापरत नाही, तो एकदम कोणाला येऊ शकतो तो. तर बाबा तुम्ही काय केलं मला विचारलं होतं. म्हटलं मी काही केलं नाही, डॉक्टरने जे औषध दिलं आहे ते नियमितपणे घ्यायचा प्रयत्न करतो आणि काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह विचार करायचा प्रयत्न करतो. कोणाचं काही ऐकत नाही आणि कुठले भलते असेल ते मी व्हॉट्सॲप व्हिडिओ पण ऐकत नाही. तुला जे काही तुला आवडतं, तुझ्या पसंतीच्या गोष्टी ज्या आहेत, म्हटलं तू त्या करत राहा आणि औषध खात राहा, तुला काही होणार नाही. म्हटलं अजिबात ह्या गोष्टीकडे जाऊ नको की करोना मग संपल्यानंतर काय होईल, मग कोरोना असताना काय होईल, मग ऑक्सिजन कमी गेलं की काय होईल. पण डॉक्टर तू सदैव सांगत राहा. मी असं म्हणत नाही डॉक्टरांशी तू परत डॉक्टरांशी सदैव संपर्कात राहा, त्यांना तुझं डिटेल्स सांगत राहा
आणि ते जे म्हणतील त्याप्रमाणे कर. त्यांना आज तू घरामध्ये आहे, उद्या जर तुला म्हणलं भरती हो, जाऊन डायरेक्ट भरती हो. डोंट रेजिस्ट. त्या सगळ्या गोष्टी कर. बट ॲट द सेम टाइम यू गिव्ह फूड टू युअर माइंड ऑल्सो. म्हणजे शरीराला जसं तू आता औषध देतो आहे तसं यावेळेस तुला मनाला पण औषध देणं आवश्यक आहे. त्या मनाला जर तू वीक केलं अजून तर तुला अजून शरीरावर प्रॉब्लेम येते. इफ युअर माइंड गेट स्ट्रॉंग युअर बॉडी ऑल्सो विल गेट स्ट्रॉंग. म्हणून तुला ज्यात आनंद मिळतो, जे तुला करावं वाटतं ते कर. बिचारा थोडासा तो त्याच्यामुळे शांत झाला आणि संध्याकाळी मग पुन्हा त्याचा फोन आला आत्ता आपण क्लासच्या आधी. म्हणजे माझं खूप छान वाटतं आहे, मला एकदम छान वाटतं आहे म्हणले. मी आता ते असं ठरवलं आहे म्हटलं मी हे करेन ते म्हटलं काहीही करतो पण निगेटिव्ह कुठल्याही गोष्टी विचार करू नको. त्याचा काही होणार नाही म्हटलं. साधा फ्लू सारखा आहे. तुझी ऑक्सिजन लेवल जर छान राहिली, व्यवस्थित राहिली, तुझी मेंटेन केली, प्राणायाम कर, ती जर तू मेंटेन करू शकता तर म्हटलं काही नाही, 4-5 दिवसात तुझं म्हटलं सगळं काम संपलं. सो ही इम्पल्सिव्ह रिॲक्शन म्हणजे आपण इतकं इम्पल्सिव्ह रिॲक्शन देतो कधी कधी. दुसरी गोष्ट असते की आपली म्हणजे ज्या इम्पल्सिव्ह रिॲक्शनचं काय असतं की आपण वेळच देत नाही विचार करायला. बघा ना तुम्ही तिथे म्हणजे कुठलं प्लॅनिंग करत नाही, आपण विचारच करत नाही. आणि दुसरी एक रिॲक्शन असते आपली एकदम खूप असतं कसं काय म्हणतात मराठीत काय म्हणतात मीक सरेंडर. नाही आता काय करणार बाबा, आता झालं तसं. हां, दिस इज ऑल्सो अनइंटलेक्ट ॲक्शन की आता काय उपाय नाही आमचा, आता झालं तर झालं. हे पण तुमचं निगेटिव्ह आहे. हां, तर आता कुठली रिॲक्शन द्यायची हे आपल्या हातात आहे. म्हणजे करोना होणं की न होणं हे आपल्या हातात नाही आहे. पण त्या करोनाच्या अगेन्स्ट रिॲक्शन कशी द्यायची हे मात्र माझ्या हातात आहे. मी इम्पल्सिव्ह रिॲक्शन द्यायची की आता काय आता झालाय आता काहीतरी म्हणजे भोग आलाय म्हणजे भोगायचं हे असं करायचं आहे की आय शुड गिव्ह इंटेलिजंट ॲक्शन. इंटेलिजंट इथे हे वेदांत म्हणतं. वेदांत म्हणतं की गिव्ह सफिशियंट थॉट. अच्छा ठीक आहे झाला, गिव्ह टाईम, सिच्युएशन असिस्ट करा, यावेळेस काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, त्याच्यावर काय रिमेडीज आहेत त्याच्यावर विचार करा ना तुम्ही. म्हणजे मी स्वतः गुणगान करत नाही पण शनिवारी जेव्हा मला हे वाटलं की सिम्पटम्स आहेत खोकला वगैरे वगैरे सगळ्या, तर मी शनिवारी ऑफिसमध्ये गेलो नाही, रूममध्येच होतो. पूर्ण रविवारी मी ऑब्झर्व केलं की थोड्याशा काय थोडे लूज मोशन्स आहेत किंवा काय म्हणतात त्याला खोकला आहे. आणि रविवारी मला रात्री 1 सेकंद पण झोप लागली नाही. आणि दीज आर द 3 सिम्पटम्स म्हणजे इन्सोमिनिया, पोट बिघडणं किंवा खोकला, ह्या गोष्टी आहेत करोनाची लक्षणं. आय वॉज शुअर की काहीतरी गडबड आहे. मी त्याच रात्री माझं पूर्ण बॅग बांधली. सकाळी 5:30 वाजता मी आमच्या मी सध्या जिथे आहे आयसोलेशन रूम तिथे स्वतःच चाललो आलो. सोमवारी आलो ब्रेकफास्ट मी रूममध्येच मागितला. महाराजांना सांगितलं म्हटलं मला ते असं काही वाटतंय, मी आयसोलेशनमध्ये आलं आहे. ते म्हटलं कशाला तो सगळ्या म्हणजे बंगालीमध्ये म्हणतात ना की बाडाबाडी करछो, कशाला सगळे वाढवतो आहे, सगळे लोक पॅनिक होतील, तू तर 2 इंजेक्शन घेतले आहेत म्हणजे डोजेस झाले आहेत तुझे, काय होणार आहे वगैरे. म्हटलं मला काय माहीत नाही. मी जाऊन 11 वाजता टेस्ट करणार, निगेटिव्ह आली तर म्हणलं तुमच्यासोबत जाऊन डायनिंगमध्ये जेवणार, पॉझिटिव्ह आली तर म्हणलं मी आयसोलेशनमध्ये जेवणार, संपलं. सो वी शुड मेक सच काइंड ऑफ. मी असं म्हणत नाही की मी खूप मोठं काम केलं, पण माझं होतं की माझे इतर जुने म्हणजे ओल्ड साधू आहेत त्यांच्याशी मिक्स होणार, मी माझ्या वर्करांशी मिक्स होणार, माझ्या स्टुडंट्सशी मिक्स होणार. तर अशा वेळेस मी त्यांना धोक्यात नको घालायला. माझ्या एका छोट्या रिॲक्शनमुळे किंवा माझ्या एका छोट्याशा ओव्हर कॉन्फिडन्समुळे की बाबा मी 2 डोजेस घेतल्या तर मला काहीच होणार नाही, असं नाही. जेव्हा मला सिम्पटम्स तुम्हाला दिसत आहेत तर यू शुड फॉलो दोज थिंग ना. तुम्हाला शिंका येते ती काय उगीच येत नाही. प्रत्येक गोष्ट आपलं शरीर आपल्याला काहीतरी इंडिकेशन देत असतं. तुम्हाला ताप येतो तो उगीच येत नसतो. तर ही झाली खरी वेदांच्या दृष्टीने इंटेलिजंट ॲक्शन की इम्पल्सिव्ह रिॲक्शन न देता, असं मीक सरेंडर न करता. थर्ड ते म्हणतात की तुम्ही इंटेलिजंटली त्याच्यावर ॲक्शन घ्या, की विचार करा, थोडा वेळ द्या, एखादी कुठलीही गोष्ट घडली तर त्याच्यावर स्टडी करा, जर काय रेमेडी असू शकतो तो बघा आणि मग त्यावर तुम्ही विचार करा. जसं कोर्ट बघा, कोर्ट काय करतं, कोर्ट सगळं बघा किती व्यवस्थित ते कोर्ट जेव्हा काही डिसिजन देतं एखाद्या
न्यायालय जेव्हा निर्णय देतं तर त्या किती सारासार विचार करून निर्णय दिला जातो, आहे ना. आता तुम्ही बघा ना, कृष्णाचा बघा, कृष्णाने कौरवांना पण वेळ दिला आहे आणि पांडवांना पण दिला, पण कौरवांची रिॲक्शन प्रत्येक वेळेस बघा इम्पल्सिव्ह रिॲक्शन आहे. दुर्योधनाची प्रत्येक रिॲक्शन बघा इम्पल्सिव्ह रिॲक्शन आहे. हा, आणि इकडे युधिष्ठिराची रिॲक्शन बघा प्रत्येक वेळेस विचार करू नये. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन अवर रिॲक्शन. म्हणजे इम्पल्सिव्ह रिॲक्शन द्यायची की काहीतरी रडत फडत मी सरेंडर करायचं, की आपण इंटेलिजंटली त्या सगळ्या गोष्टींना हँडल करायचं, हे आपल्या हातात आहे आणि हेच आपण याचा विचार करायला पाहिजे. तर एनिवे, तर या 58 श्लोक जो आहे की जिथे कासवाचं उदाहरण आणलेलं आहे, त्याचा फक्त आपण स्पर्श करून थांबू. इथे भगवंत सांगतात आपल्याला की इथे 2 गोष्टी सांगतात की इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह. या 2 गोष्टीत आवश्यकता आहे की इंद्रिय निग्रह आवश्यक आहे. माझे हे जे सेन्सेस आहेत, ह्या जोपर्यंत मला ज्ञान मिळत नाही तोपर्यंत माझ्या ह्या सेन्सेसवर पण माझा कंट्रोल असायला पाहिजे. म्हणजे माझ्या सेन्सेस व्हायलंट रिॲक्शनकडे जायला नको. आणि त्याचसोबत मनावर पण माझा निग्रह पाहिजे. कोणीतरी मला म्हटलं की तू नॉनसेन्स आहे, ते झालं, माझं डोकं भडकलं सगळं. हां, तर अशा गोष्टी होऊ नये यासाठी पण आता पुढे ते सांगतायत की अशा साधकाने की ज्या साधकाला स्थितप्रज्ञ व्हायचं आहे किंवा जो साधक स्थितप्रज्ञ झालेला आहे, अशांचा मध्ये फरक काय आहे की त्यांचा इंद्रिय निग्रह पण आहे आणि मनोनिग्रह पण आहे. आता तो कसा करायचा किंवा त्याचं काय सगळं फिलॉसॉफी ते आपण जरा पुढच्या क्लासमध्ये सविस्तर बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.